काय सांगाल तुम्ही कुठल्या पक्ष आपल्या वॉर्डमधून आपण लढतोय आणि काय स्थानिक समस्या आहेत त्या समस्या पूर्ण करण्यासाठी आपण याच्यासाठी आज उमेदवारी अर्ज भरलाय, काय समस्या आहेत आणि त्याची निवडणूक करायची? मी प्रभाग क्रमांक 166 साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या माध्यमातून आज माझं नॉमिनेशन फाईल केलं. प्रभागाच्या अनेक समस्या आहेत, त्यात महत्त्वाची समस्या जर मी कधी कुर्ला वेस्टला आलात तर सगळ्यात मोठी समस्या आमच्याकडे ट्रॅफिकची आहे, जी गेल्या 2-3 वर्षात खूप त्या सगळ्याचा बोजवारा वाढलेला आहे. रोज भांडणं तंटे त्यावर चालू झाले आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे, पाण्याचा प्रश्न त्या विभागात खूप सतवतोय. तिसरा रस्त्यांचा प्रश्न आहे की जिथे रस्तेही चांगले नाही आहेत. तर असे बरेच काही प्रश्न की छोटे मोठे करून त्यामार्फत आपण प्रभागाचा विकास करायचा प्रयत्न करू. आने वाली तारीख भी नजदीक है, क्या कुछ आवाम से कहेंगे, क्या मैसेज देंगे? आने वाले चुनाव की तारीख भी नजदीक है, क्या कुछ मैसेज देना चाहेंगे? नहीं देखिए, मैसेज देने के हम बड़े नहीं है, हम कोशिश करेंगे कि चुन के आए, क्योंकि ये हर बार का एक अनुभव है. अगर आपके पास संवैधानिक पद होता है ना तो आपको समाज की सेवा करने के लिए कभी कुछ आपत्ति नहीं आती है. जो भी बीच में रोडे बनते हैं वो खुलते जाते हैं, तो इसके लिए लड़ाई लड़ रहे हैं. मागची 5 वर्ष गेली, त्यानंतर मग कोविड काळाला, अशा बऱ्याच काळानंतर इलेक्शन लागते, तर त्या समस्येवरती तुमचं कसं निवारण असेल? नाही, जवळपास 8 वर्षानंतर इलेक्शन लागतंय. उत्साह तुम्ही बघताय उमेदवारांमध्ये किती ओसंडून वाहतोय. नाही पण काहीतरी चांगलं होईल. ठीक आहे, ही सुदृढ लोकशाहीची निशाणी आहे की लोक जागरूक होत आहेत, त्यांना वाटतं आपण लढावं, काहीतरी समाजासाठी काहीतरी चांगलं करावं. या येणाऱ्या महानगरपालिकेवरती झेंडा कोणाचा असेल? झेंडा बघा, आता प्रत्येक जण तर सांगणार माझाच लागणार ना. मी तर म्हणणार माझ्या पक्षाचाच लागणार.